गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सज्जन हो, आज आपणापुढे सर्वश्रेष्ठ भक्ती या अर्थाचा हा भाग सादर करीत आहे। आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। सर्वश्रेष्ठ भक्ती कोणती, आजचा हा आपला विषय आहे। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सर्व अगोदर वर्णन करत 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 सुरुवातीला आले, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा पहिली ओवी, देवा तोचे गणेशो दुसरी ओवी गणेशाला, आणि शारदेला तिसरी, आणि नंतर गुरुचं नमन करताना माऊली असं म्हणते, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरो, म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी। माझ्या हृदयाचं स्थान मी गुरुला दिलेलं आहे का, तर जेणे तारिलो हा संसार पुरो, ज्यांच्या कृपेमुळे मी हा संसार पूर तरलो। आता माऊली आणि त्यांना संसार कसला, तर संसार याचा अर्थच परवाच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेला आहे। स्वर्ग नरक मार्ग यो हो येन सरती सहा संसारा। संसार म्हणजे अज्ञान, संसार म्हणजे माया आणि ब्रह्माचं जटिल रूप, असा तो संसार आहे। पण तो तरुण जायचा असेल तर सद्गुरूच्या कृपेनेच मी तरलो, आणि म्हणून विशेषे अत्यादर विवेकावरी, म्हणून माझा अत्यादर विवेकावर आहे। विवेक म्हणजे सद्गुरू, आणि सद्गुरू म्हणजेच विवेक। चंद्र तेथे चंद्रिका, शंभो तेथे अंबिका, संत तेथे विवेका आसने चिके। जिथे संत आहे, जिथे सद्गुरू आहेत, तिथे विवेक असतो। नवे नवे विवेक म्हणजे सद्गुरू असतो। तो श्रोत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा आणि दयाळू असावा, हे लक्षण सद्गुरूंचं आहे। आणि असे सद्गुरू, त्यांच्या कृपेमुळे मी हा संसार पूर तरलो, म्हणोनी जाणते नो गुरु भजिजे। म्हणून माऊली म्हणते, तुम्ही जाणते आहात किंवा जाणते जे आहेत त्यांनी गुरुची सेवा करा। जेणे कृतकार्य होई जे, ज्याच्यामुळे सगळं केलेलं जे तुमचं पुण्यकर्म आहे ते सफळ होईल। जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते। उदाहरण पहा किती छान दिलं आहे। ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी जर आपण पाणी घातलं तर वरच्या फांद्या, फुलं, फळं टवटवीत होतात, तसं गुरुची सेवा केली की सगळे देवदेवता आणि सगळे संतुष्ट होतात। म्हणून गुरुसेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे। एक सुभाषितकार असं म्हणतात, हिंदी सुभाषितकार, गुरु गोविंद दोनों खड़े हैं, कहाँ के लागो मैं पाव, बलहारी जिन गुरु की जिन्हें गोविंद दियो मिला। गुरु आणि गोविंद दोनों समोर उभा आहेत। तेव्हा एका शिष्याला असा भ्रम निर्माण झाला की आता पाया कोणाच्या अगोदर पडायचं। तेव्हा एक सुजान व्यक्ती त्या शिष्याला सांगतात, बाबा रे, अगोदर गुरुच्या पाया पड, कारण गुरुमुळे तुला देव मिळालेला आहे। नाही तर देव काय आहे, तो सगुण आहे का, निर्गुण आहे का, त्याचं स्वरूप काय आहे, तो कसा प्राप्त होईल, या सगळ्या गोष्टी गुरुमुळेच मिळतात। गुरुमुळेच देवाची प्राप्ती होते, गुरु भगवंताचं रूप समजतं, आणि म्हणून गुरु हा श्रेष्ठ आहे। तेव्हा आजचा हा आपला व्हिडिओ करताना नवीन श्लोक आणि तो महत्त्वाचा भाग आता आपण घेतो आहेत। ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं
गुरोः पदम मंत्रमूलं गुरोर्वाक्यम मोक्षमूलं गुरुकृपा. ध्यानमूलम गुरोः मूर्ती. जर ध्यान करायचं असेल, ध्यानेन आत्मनिबिंदन्ति असं म्हटलं आहे. ध्यान एक सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. पण जर ध्यानच करायचं असेल तर गुरुचं ध्यान हे सर्वश्रेष्ठ आहे. गुरुची मूर्ती ही ध्यानमूलम गुरो मूर्ती आणि पूजामूलम गुरोः पदम. पूजा जर करायची असेल तर गुरुच्या पायाची पूजा करा. मंत्रमूलम गुरो वाक्यम मोक्षमूलम गुरो कृपा. मंत्र गुरुचं वाक्य म्हणजेच मंत्र. आणि मोक्षप्राप्ती जर करायची असेल होत असेल तर ते गुरुच्या कृपेने होते. आणि म्हणून 3 कृपाशास्त्रकाराने सांगितलेले आहेत. एक तर भगवत कृपा आहे, दुसरी आत्मकृपा आहे आणि तिसरी गुरुकृपा आहे. आता भगवत कृपा होण्यासाठी गुरुची कृपा पाहिजे आहे आणि आत्मकृपा म्हणजे आपण आनंदी राहणं ही आपली आत्मकृपा आहे. आपल्यावर आपली कृपा झाली पाहिजे. बहुतेक लोकांची आपल्यावर सुद्धा कृपा नसते. सतत दुःखी असतो, सतत विक्षिप्त असतो, सतत वेड्यासारखा वागतो. आपल्यावर जर कृपा झाली तर मनुष्याचं जीवन आनंदी होतं. तर आपल्यावर कृपा होण्यासाठी सुद्धा गुरुची कृपा महत्त्वाची आहे. आणि त्यावर एक ओवी ऐका. या कारणे सद्गुरुनाथो जोवरी मस्तकीन ठेवी हातो निवृत्तीदासासे विनवितो तोवरी निवांतो केवी होय. या कारणे म्हणजे वरच्या सगळ्या कारणामुळे श्रीगुरुनाथो जोवरी मस्तकीन ठेवी हातो म्हणजे मस्तकावर हात ठेवून जोपर्यंत कृपादृष्टी करत नाही तोवरी निवांतो केवी होय. निवृत्तीदासासे विनवितो तोवरी निवांतो केवी होय. तोपर्यंत मनुष्य निवांत होणार नाही, आनंदी होणार नाही. आणि म्हणून सद्गुरू कृपा महत्त्वाची आहे. आणि सद्गुरूंची कृपा होण्यासाठी तनोमनो जीवे चरणासे लागावे अगरबता करावे दास्य सकळ. म्हणून तिथे जाऊन सेवा करा, गुरुची कृपा संपादन करा. गुरुची कृपा झाले की आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. आजच्या व्हिडिओचा तात्पर्यार्थ हा आहे. सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणजे गुरुभक्ती. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.